चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तमाम महाराष्ट्रातील महिलांना बघा डायरेक्शन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघा आज आपल्याला काय बघायचंय तर घर बसल्या नोकरी। आता तुम्ही म्हणसाल सर घर बसल्या कसं घरून नोकरी करता येईल का? नाही तर तर काही असे फॉर्म आहेत की तुम्ही नाही का घरी बसून पण अभ्यास करून ते फॉर्म भरू शकता आणि ती नोकरी मिळू शकता। कोणकोणते येतं काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत। नाहीतर तुम्ही म्हणसाल सर घर बसल्या कशी नोकरी? आलं लक्षात की घर बसल्या नोकरी करता येईल का? तसं नाही तर घरी राहून तुम्ही ज्या सरळ सेवेमधल्या एक्झाम येतं की जास्त दिवस तुम्हाला अभ्यास पण नाही, एक 5-6 महिने तुम्ही चांगला व्यवस्थित टाइम काढून जर अभ्यास केला तर तुम्हाला एक चांगली पोस्ट किंवा समाजामध्ये तुमची ओळख किंवा तुमचा एक आदर्श निर्माण होईल। असते ना कोणत्या पण गावामध्ये एखादी मुलगी किंवा एखादी कोणती तरी महिला लागली तर आपल्याला लय खूप एक्झाम्पल देतात की बघ तिला मुलगा होता, तिला मुलगी होती, सासू सासऱ्याला त्रास होता, एवढे कामं करून पण ती लागली। तुम्हाला पण तसं एक समाजामध्ये स्वतःची ओळख किंवा एक आदर्श गाव असो, तालुका असो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला स्वतःचे आदर्श ओळख निर्माण जर करायची असेल तर बघा ह्या काही पोस्ट किंवा एक्झाम येतं की तुम्ही घर बसल्या पण अभ्यास करून याचं तर ह्या पोस्ट मिळू शकता। कोणती तर बघा एक तलाठी आहे की ज्यांची कोणाची पण आता BA असो, BSc असो किंवा BCom असो, कोणती पण एक डिग्री झालेली आहे आणि तुम्ही घरीच बसता आणि तुम्हाला तर थोडा वेळ आहे तर एक 5-6 तास तुमचे कोणाचे की बाबा मिस्टर किंवा नवरा जॉबला जाते, दिवसभर काही काम नाही सध्या, तर बघा यांच्यासाठी की घरी बसून पण तुम्ही एक तलाठी, या तलाठीचं कोणती पण तुमची जी कोणती डिग्री असेल त्या डिग्रीमधून ही तलाठीची एक्झाम देऊ शकता। या तलाठीमध्ये 4 विषय असू शकतात। तुम्हाला सांगितलं एक मराठी असते, इंग्रजी असते, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान। किती मार्काला? तर एक 25-25 मार्काला तर हे 4 विषय येतात। 25 मार्काला मराठी येते, 25 मार्काला गणित बुद्धिमत्ता येते, 25 मार्काला इंग्लिश आणि 25 मार्काला सामान्य विज्ञान। असं तर ही तलाठीची एक्झाम असते। तुम्हाला गावात राहून किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पण ही तुम्हाला पोस्टिंग मिळते। बघा या तलाट्याला वेतन असते बघा किती? तर 32,000 स्टार्टिंग ते किती जवळपास 81,000 जवळपास याला वेतन असते तलाठीला। त्याच्यानंतर बघा आता ग्रामसेवक, हे ग्रामसेवक की बाबा तुमच्या गावाचा किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावात कुठं पण तुम्हाला या ग्रामसेवक म्हणून काम करता येतं। याच्यासाठी तर तुम्हाला तर 12वी मध्ये किती टक्के लागतात? तर 12वी मध्ये किती 60% लागतात। 12th मध्ये किती 60%, 12वी मध्ये 60% प्लस, नाहीतर डिग्री, नाहीतर 10वी वर एक ऍग्रीचा कोर्स आहे बघा, 10वीच्या नंतर 2 वर्ष त्याच्यावर पण तुम्हाला फॉर्म भरता येते। बघा इथं पण किती, तर इथं पगार तुम्हाला 19,000 ते किती असते? पहिले 3 वर्ष तुम्हाला कमी असते, नंतर 19,000 ते 32,000 ग्रामसेवकाला पगार असते। त्याच्यानंतर बघा हे मुंबई उच्च न्यायालय, आता सध्या याचे फॉर्म भरणं चालू येतं मुंबई उच्च न्यायालयामध्ये। ज्या कोणत्या महिलेचं स्टेनो झालेलं आहे किंवा एक डिग्री झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की याच्यामध्ये की ज्या महिलेचं स्टेनो झालेलं आहे बघा त्यांच्यासाठी इथं पण पगार पण चांगली। इथं किती जवळपास तर 32,000 ते 70,000 जवळपास इथं तर तुम्हाला पेमेंट आहे। उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, ज्यांच्याकडे स्टेनो आहे त्या महिलांना हे बघा। मग काही महिलांचे कोणाचा डिप्लोमा झालेला असते, कोणती डिग्री झालेली असते, पण त्यांना फॉर्म भरायचं माहित नसते, त्यांच्यासाठी बघा मुंबई उच्च न्यायालय। त्यानंतर बघा अंगणवाडी सेविका, याच्यामध्ये 3, एक पर्यवेक्षक म्हणून पण येते आणि एक अंगणवाडी तर अंगणवाडी हिला मदत करणीस म्हणून पण येते। बघा हिला पण पगार चांगले येतात। पर्यवेक्षका वेगळं पद असते, एक MPSC थ्रू भरले जाते, काही सरळ सेवे, तर बघा हिला पण पगार, हिला जर तुम्ही MPSC थ्रू जर सिलेक्शन झालं तर 60,000 जवळपास असते हिला पगार आहे MPSC। बघा हे तर तुम्ही घर बसल्या पण ह्या एक्झाम देऊ शकता घरी राहून चांगला अभ्यास करून। त्याच्यानंतर बघा ही कृषी सेवक, आता हे कृषी सेवक तर बघा ज्यांचं 10वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा असते ते डिप्लोमा, नाहीतर बघा तर तुमची BSc ऍग्री जर झाली असेल तर BSc ऍग्री मध्ये पण ही तुम्हाला देता येते की एका खेडगाव मध्ये तुम्हाला पोस्टिंग, नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी पण पोस्टिंग मिळते। तिथं तर खूप जास्त काम नसते। तर बघा ही पण एक म्हणजे लेडीज साठी चांगली पोस्ट आहे किंवा महिलांसाठी। हिला वेतन बघा 19,000 पासून चालू होते बेसिक वेतन, आपलं 16,000 पासून समोर 60-65
70, तर हिला 16,000पासून हे वेतन चालू होते बघा. नंतर काय ते नगर परिषद येते बघा. नगर परिषद काय, तर तुम्हाला कोणती पण तुमच्याकडे जी कोणती डिग्री असेल ना, तर या डिग्रीमध्ये तुम्हाला नगर परिषद, या नगर परिषदेला खूप चांगलं पेमेंट आहे. या नगर परिषदला मला वाटतं जवळपास एक 40-45,000 बेसिक पेमेंट चालू होते. तिथून पुढे हिचं काय खूप पेमेंट आहे. आता बघा, महिला व बालविकास ही CDPO मधून ही पोस्ट काय आहे, तर MPSC थ्रू भरली जाते. ही जी सॉरी मागची जी होती ती सरळ सेवा थ्रू भरल्या जाते. ही मागची ही जी आहे ते ही जी होती अंगणवाडी का सेविका, ही काय, ही सरळ सेवे थ्रू भरली जाते 10वी 12वीच्या नंतर. आणि ही जी आहे CDPO, ही कशावर, तर बघा ही CDPO आहे ना, तर ही काय महिला व बाल विकास ही MPSC थ्रू भरल्या जाते. महिला व बाल विकास ही काय, तर MPSC थ्रू भरल्या जाते. हिचं काय असते, प्रिलिम असते, मेन्स असते, नीला 50 मार्काचं काय असते, इंटरव्ह्यू असते. त्यानंतर बघा वनरक्षक. आता बघा वनरक्षक काय, तर हिची एकच एक्झाम असते. काय, तर तुम्हाला सांगितलं होतं वनरक्षकचं कसं असतंय, तर इथं किती 4 विषय असतात. 15 क्वेश्चनचा एक विषय, 15 आणि 15. एक क्वेश्चन किती मार्काला असते, असे 60 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 2 मार्काला असते. 120 मार्काचा काय असते, पेपर असते. आणि पेपर झाल्याच्या नंतर काय 80 मार्काचं तुमचं काय ग्राउंड असते. असं 200 मार्काचं काय हे वनरक्षक. हे याला बेसिक पेमेंट आधी कुठून, तर 18,000पासून याचं पेमेंट चालू होते. बेसिक पेमेंट वनरक्षक पण एक पोस्ट चांगली आहे. काय ही, तर ही 12वीवरच तुम्हाला देता येते वनरक्षक. त्याच्यानंतर बघा महानगरपालिका. या महानगरपालिका, आता तुम्ही कोणत्या पण ज्या कोणत्या सिटीमध्ये राहत असाल, छत्रपती संभाजीनगर असो, जिथं महानगरपालिका आहे तिथं तुम्ही काय, तर महानगरपालिकेमध्ये पण काय तुमची जी कोणती डिग्री झाली असेल त्या डिग्रीवर काय नगरपालिका इथे काय, तर इथं फॉर्म भरता येते. आणि इथं पण खूप चांगली पेमेंट आहे महानगरपालिकेची पण इथं. त्याच्यानंतर इथं 32,000पासून स्टार्टिंग. जसं तुम्ही हे, त्यानंतर जिल्हा परिषद भरती. जिल्हा परिषद भरती जिल्ह्याच्या ठिकाणी भरल्या जाते. झडपीच ही सरळ सेवे थ्रूच घेतली जाते बघा. त्याच्यानंतर आता येते कोणती, तर पोलीस भरती येते. आता पोलीस भरती, तर या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे काय, तर आधी काय असते 50 मार्काचं ग्राउंड असते. 50 मार्काचं ग्राउंड असते. नंतर 100 मार्काचं काय असते, पेपर असते. 25 मराठी, 25 गणित बुद्धिमत्ता, 25 सामान्य विज्ञान, 25 मराठी, असं काही ते. तर बघा 25 तर काय हा क्वेश्चन पेपर असते. 25 मराठी, इंग्रजी नसते. 25 गणित, 25 बुद्धिमत्ता आणि 25 काय, तर सामान्य विज्ञान. असं काय या पोलीस भरतीचं असते. आधी काय ग्राउंड असते. ग्राउंड क्वालिफाय झाल्याच्या नंतरच तुम्हाला काय, तर पेपर. इथं काय, तर बघा 18,000 प्लस. आता इथं बघा आरोग्य सेवक. या आरोग्य सेवक मध्ये बऱ्याच पोस्ट येतात. आता आरोग्य सेवक मध्ये जर तुमचं डी फार्मसी झालं असेल, डी फार्मसी कोणाचा BSc करून DMLT जर झाला असेल, त्याच्यानंतर कोणाचा बघा वेगवेगळे, कोणाचं जर नर्सिंग झालं असेल, या आरोग्य सेवक मध्ये बऱ्याच पोस्ट वेगवेगळ्या आहेत. तिथं पेमेंट पण वेगळे. आता तुमचं जर बघा डी फार्मसी झालं असेल तर तिथं वेगळं आहे. त्याच्यानंतर तुमचं BSc DMLT झालं असेल तिथं वेगळी आहे. त्याच्यानंतर BSc नर्सिंग, कोणाचं नर्सिंग असते तर त्याच्यामध्ये तुमच्या डिग्रीनुसार किंवा तुमच्या डिप्लोमानुसार इथं काय करता येतं, फॉर्म भरता येतात. आणि इथं पण पेमेंट बघा, कुठं 30,000, कुठं 32,000 आहे, कुठं 45,000 पण स्टार्टिंग आहे. आरोग्य सेवक चांगली पोस्ट आहे. 32,000 प्लसच इथं काय तर पेमेंट आहे. तर सगळं काही 40-42,000 पण येतं, पण कमीत कमी 32,000 आरोग्य सेवक. आणि तुम्ही एखाद्या तुमचं जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नर्सिंग असाल तर काय तुमच्या गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल असते तिथं, नाहीतर एखादं गावामधलं मोठं हे असेल तिथं, नाहीतर पॅथॉलॉजी असते तिथं, नाहीतर तुम्ही जर डी फार्मसी वगैरे केलं तर ड्रग्ज ऑफिसर म्हणून त्याच्यामध्ये पण पोस्ट तुम्हाला. तर बघा ह्या काही काय, तर आरोग्य सेवक मधल्या पोस्ट होत्या. आता तुम्ही म्हणसाल सर पोस्ट सांगितल्या, बॅचेस कशा लावायच्या. बघा ही आमची संपूर्ण सरळ सेवा भरती आहे. याच्यामध्ये बॅचेस आहेत बघा, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, कृषी विभाग आहे, पोलीस भरती आहे, आरोग्य
वनरक्षक इत्यादी काय भरती येतं बघा. आता आपल्या ह्या सगळ्या जे एक्झाम आहेत ना, पोलीस भरती जर सोडलं तर बाकी सगळ्या एक्झाम कोण घेत आहे, TCS आणि IBPS घेत आहे. मग TCS आणि IBPS नुसारच काय तुमचे क्वेश्चन पेपर घेतले जातात. या बॅचचे वैशिष्ट्य बघा, अनलिमिटेड वॉच व्हिडिओ येतं, त्यानंतर मॉक टेस्ट सिरीज येतं, PDF नोट्स मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर काय तर बघा काय तर या बॅचची व्हॅलिडिटी किती आहे तर 1 इयर असेल आणि 3000 प्लस काय तर प्रश्नाचा सराव घेतला जाईल. जे TCS आणि IBPS नुसार जसे पेपर काढतील ना तसा काय केला जातील तर सराव घेतला जाईल. त्याच्यानंतर बघा पुढचं तर बघा हे 4 विषय आणि ज्यांना कृषी सेवक हे समजा त्याचा काय टेक्निकल आहे त्याला तर टेक्निकलचे पण तुमचे काय इथं सगळं पूर्ण करून घेतले जाईल. जो कोणता सिलेबस असेल त्यानंतर ग्रामसेवकला पण टेक्निकलचा सिलेबस आहे तो पण तुमचा पूर्ण केला गेला आहे. त्याच्यानंतर बघा ह्या बॅचेस येतं बघा, आरोग्य सेवक आहे, कृषी सेवक आहे, त्यानंतर नगर परिषद आहे आणि वनरक्षक आहे. बघा बॅचेसची फीस किती आहे 1999 आहे, पण सध्या काय नवीन वर्षाची काय ऑफर चालू आहे किती तर 999 आहे. त्याच्यानंतर बघा ही पोलीस भरती आहे, तलाठी भरती, महानगर परीक्षा, त्यानंतर ग्रामसेवक याची पण बघा बॅच आहे. त्याच्यानंतर बघा हे काय तर डायरेक्शन अकॅडमीचं काय हे ॲप आहे, हे डाउनलोड करा, त्याच्यात बॅचेस तुम्हाला मिळतील. आणि हे काय तर बघा डायरेक्शन अकॅडमीचं काय आहे तर टेलिग्राम आहे, त्या टेलिग्रामवर तुम्ही काय मेसेज करू शकता. बघा सर्वांना ही माहिती समजलीच असेल. जर तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला वाटत असेल सर याची माहिती नाही समजली, त्याच्यावर मेसेज करा, नक्कीच आम्ही त्याच्यावर काय एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकू. चला धन्यवाद सर्वांना.